तुम्ही खरंच हवा होतात. ती कुंभाराची मडकी फोडायला किती मजा आली. आणि बाबाजीचा सेवक आहे ना, त्याला मीच ठार मारलंय. त्याला टाकलं. तुम्हाला माहितीये का सासूबाई, माझ्याकडे चेटूक शक्ती विलक्षण असते बरं का ते. मी काही करू शकते, काहीही. आणि त्याच्या जोरावर मी भास्कर बुवाच्या काटेला आग लावली. आणि ते कसे उड्या मारत आले. ते जेव्हा आले ना, तेव्हा मला खूप मजा आली. आणि विनू भाऊजींना पण मीच मारलं. शंभू पाहायला तर मी टोपलीत बसून पाण्यात बुडवणार होते. काय करणार, तोच म्हणला की मला उडणारे बेडूक बघायचे म्हणून. अजून खूप मजा सांगायची तुम्हाला. ऐकताय ना सासूबाई, लवकरच तुमची पण पाळी येणार आहे. तुम्हीच सांगा बरं, मी तुम्हाला काय करू? मला काय करणार आहे? अहो, तुम्ही सांगाल ते करीन. असं पण मला या घराची वाट लावायचीच आहे. मग सगळ्या गावाला धडा शिकवणार. कोणीच सुटणार नाही. सगळ्यांना मारून टाकणार. सगळ्यांचा हिशोब चुकता करणार. आणि आता तुमची पाळी येणार आहे. सासूबाई, अहो तुम्ही किती लोण्यासारख्या मऊ आहात. मला तुम्हाला माझा हिसका दाखवायचाय. देखो. रमाई कुठे गेली? आपण पूर्ण घर बघितलं, परसदारी बघितलं, रमाई कुठेच कशी दिसत नाहीये. त्या खोट्या सकोचा नाद सोड आता. आधी रमाईला शोधायला हवं. रमाईला काही झालं तर नसेल ना?